ओके, वेलकम यू ऑल फ्रेंड्स. तर आज आपण एक साधा आणि खूप महत्त्वाचा क्वेश्चन स्टडी करणार आहे. त्यासोबतच ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत ॲटोकॅडबद्दलच्या त्या आपण आज समजून घेणार आहे. सर्वप्रथम ॲटोकॅड ओपन कसं करायचं. तर ॲटोकॅड ओपन करण्यासाठी तुमच्या डेस्कटॉपवरती असा एक ॲटोकॅडचा आयकॉन आहे, त्यावरती तुम्ही डबल क्लिक केलात तर ॲटोकॅड जे आहे ते तुमचं लोड होईल. आता हे जे ॲटोकॅड मी वापरायला लागलोय ते आहे 2023 व्हर्जनचं. ॲटोकॅड 2023 व्हर्जनचं. तुमच्या पीसीमध्ये कदाचित वेगळ्या व्हर्जनचं असू शकतं, नो इश्यू. काही कमांड्सचा फक्त फरक असणार आहे, बाकी तुमचं वर्किंग जे आहे ते सेम असणार आहे. ठीक आहे. सपोज 2018च्या ॲटोकॅडमध्ये काही कमांड्स कमी असतील, 2021च्या कमांड्स याच्यामध्ये काही कमांड्स ॲड झालेले असतील, पण फार जास्त असं काय खूप जास्त मोठा फरक असतो असं नाही. एखाद दुसरी छोटी एकदम मायनर अशी कमांड जी असते ती ॲड झालेली असते प्रत्येक वर्षी. ॲटोकॅड जेव्हा लोड होतं त्यावेळेला तुम्हाला अशा वेगवेगळ्या तुमच्या आधीच्या ड्रॉइंग जे आहेत ते दिसतात. त्यानंतर इथे तुम्हाला न्यू ड्रॉइंग आणि ओपन ड्रॉइंग असे दोन ऑप्शन दिसतात. आता तुम्ही नवीन ड्रॉइंग क्रिएट करणार आहे तर इथे तुम्हाला न्यू ड्रॉइंगवरती क्लिक करायचं आहे. न्यू ड्रॉइंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं हा वर्कस्पेस दिसेल आणि त्यामध्ये आपण आता काय करायचं आहे की पहिल्यांदा कुठलंही काम चालू करण्याच्या आधी तुम्ही कोणताही प्रॉब्लेम, आता सपोज मी ह्या केसमध्ये काय करतोय की प्रॉब्लेम जो आहे तो MM मधला घेतलाय, तर त्यामध्ये मला ह्याला युनिट आणि लिमिट सगळे सेट करून घ्यावं लागतील. जर तुम्ही युनिट आणि लिमिट न सेट करता जर काम करणार असाल तर तुम्ही टाकलेलं डायमेन्शन्स किंवा आता सपोज तुम्ही इथं एखादी लाईन ओढली तर ती लाईन जी आहे, आता इथं या केसमध्ये बघा 1200 ते 2000 mm ची लाईन होती माझी, पण माझं डायमेन्शन्स किती आहेत 80 mm चे. मी सपोज इथं 80 टाकले तर माझी ती लाईन मला दिसणारच नाही. बऱ्याच वेळेला मुलांना कन्फ्युजन होतं की सर मी लाईन टाकतोय पण ती लाईन पडतच नाहीये. ठीक आहे. काही मुलं अशा झूम आउट करून ठेवलेले असतात आणि त्यामध्ये ते लाईन टाकतात 80 mm आणि म्हणतात ती लाईन पडतच नाहीये. मी डायमेन्शन टाकतोय पण ती लाईन पडतच नाही, लाईन दिसतच नाही. पण ऍक्च्युअली ती लाईन पडलेली असते, पण तुमचं जे ड्रॉइंग आहे ते खूप मोठं झालेलं असते त्या कम्पॅरेटिव्ह, म्हणून तुम्हाला ती लाईन जी आहे ती दिसत नसते. या केसमध्ये ही लाईन पडलेली आहे पण तुम्ही इतक्या लांब अंतरावरून बघताना ती लाईन जी आहे ती तुम्हाला दिसतच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला युनिट आणि लिमिट सेट करून घ्यायचे. युनिट सेट करण्यासाठी UNIT टाईप करा. ही जी कमांड आहे युनिट्स त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला डेसिमल, इंजिनिअरिंग, फ्रॅक्शनल, सायंटिफिक, आर्किटेक्चरल असे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. आता आपण MM मध्ये काम करणार आहे डेसिमल सिस्टीम मध्ये, म्हणून आपण इथं डेसिमल घेतोय. म्हणजे 0च्या पुढे मला किती प्रिसिजन पर्यंत पाहिजे आहे. आता मला 3 प्रिसिजन पर्यंत ओके आहे, म्हणजे माझं काम जे आहे ते 0.000 इतक्या प्रिसिजन पर्यंत असेल तरी मला ओके आहे, म्हणून मी इथं 0च्या नंतर 3 प्रिसिजन सेट करतो. त्यानंतर अँगल, आता माझ्या कामामध्ये मला अँगल सुद्धा लागणार आहेत म्हणून मी डेसिमल डिग्री ठेवतो किंवा डिग्री मिनिट सेकंड ठेवतो. माझ्या चॉईसने मी काही ठेवू शकतो. डिग्री मिनिट सेकंड जर ठेवणार असाल तरी सुद्धा चालतं, पण डिग्री मिनिट सेकंड कधी उपयोगाचा आहे जेव्हा तुमचा अँगल हा डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये डिवाइड झालेला असेल. जेव्हा आता पूर्ण फ्रॅक्शन मध्ये अँगल असेल तुमचा, जो सपोज पूर्ण डेसिमल मध्ये अँगल असेल जसं की 10 डिग्री, 11 डिग्री, 15 डिग्री, 20 डिग्री कम्प्लीट अँगल. ठीक आहे. तर तिथे डेसिमल डिग्री ठेवलं तरी चालून जाईल. याचा प्रिसिजन 0 किंवा 0.000 3 डिजिट पर्यंत, याचा सुद्धा 3 डिजिट पर्यंत ठेवा. ओके. त्यानंतर हे सर्वात महत्वाचं आहे. आता तुम्ही युनिट काय घेणार आहे, मिलीमीटर्स घेणार आहे, तर इथे मिलीमीटर्स मध्ये ठेवा. ओके. क्लिक ऑन ओके. तर इथे तुमचे युनिट जे आहे ते सेट झाले. आता नुसते युनिट सेट करून उपयोग आहे का, नाही. तर आता मला काम जे आहे, माझा क्वेश्चन जो आहे तो आहे
80 mm बाय 50 mm चा माझा डायगोनल मला तयार करायचा किंवा 80 mm बाय 50 mm चा काईटचा शेप मला तयार करायचा आहे. तर इतक्या मोठ्या एरियावरती जर मी 80 mm चा रेक्टँगल घेतला, ऍक्च्युली रेक्टँगल कमांड घ्यायची नाही आपल्याला, पण मी दाखवतोय. 80 mm, तर तो 80 mm किती लहान दिसतोय बघा, की तुम्हाला फक्त एक छोटीशी लाईन दिसते. त्यामुळे तुम्हाला आधी लिमिट सेट करून घ्यावं लागतील की तुमचा एरिया तुम्हाला किती एरिया रिक्वायर्ड आहे आणि तुम्ही किती एरिया आता सिलेक्ट केलेला आहे. आता तुम्हाला एरिया किती रिक्वायर्ड आहे, तर मला आहे 150 बाय 150चा एरिया सफिशियंट आहे. मग मी लिमिट्स टाईप करतो. हा पहिला ऑप्शन माझा येईल. त्यानंतर लोअर लेफ्ट कॉर्नर म्हणजे ह्या कॉर्नरला मी 0 0 मांडलं, तर 0 टॅब 0 एंटर. त्यानंतर मला 150 टॅब 150 एंटर, Z एंटर, A एंटर. आता माझा हा एरिया जो आहे तो 150 बाय 150चा सेट झाला. तुम्ही जर इथून इथं पण मोजला, हे 150 येईल आणि इथून इथपर्यंत जर मोजला हे तुमचं 150. म्हणजे 3 ग्रेड्स आणि 3 बाय 3चा ग्रेड तुमचा येईल. ठीक आहे, तर हा तुमचा एरिया सेट झाला. आता क्वेश्चन बघूया आपण. आता आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ही एक क्वेश्चन बँक आहे, त्या क्वेश्चन बँक मधला मी हा क्वेश्चन जो आहे तो आता सॉल्व्ह करून बघायला लागलोय. जो डिग्रीच्या मुलांना ॲज अ क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन म्हणून दिलेला आहे. आता जे आपण सॉल्युशन करणार आहे ते फक्त एक रेफरन्स म्हणून तुम्ही कन्सिडर करा, कारण असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅरिएशन्सने येऊ शकतात तुम्ही काम करताना किंवा तुम्ही प्रॅक्टिस करताना. तर हा जो क्वेश्चन आहे हा आपण आता इथे सॉल्व्ह करू. त्यासाठी मला हा क्वेश्चन तिकडे टाईप करून घ्यावा लागेल. आता माझ्याकडे ही सोय आहे की मी हा क्वेश्चन कॉपी करू शकतोय, म्हणून मी हे कॉपी करून तिकडं पेस्ट करतो. ठीक आहे, पेस्ट करण्यासाठी म्हणजे टेक्स्ट ऍड करण्यासाठी T एंटर, टेक्स्ट टाकण्यासाठी T एंटर ही कमांड आहे. T एंटर. माझा ब्लॉक ऑन झाला की मला इथे एक रेक्टेंगल जो आहे तो ड्रॅग करायचा आहे. त्यानंतर मी हा टेक्स्ट जो आहे तो इथं इन्सर्ट केला. हा माझा काय झाला, क्वेश्चन इथे आला. आता बऱ्याच वेळेला ह्या क्वेश्चन मध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे डाऊट्स असे असतात की मी हे टाईप करतोय पण हे खूप लहान होतंय. काय होतंय, हे खूप लहान होतंय. मग हे जे टेक्स्ट असतं हे जर तुमचं खूप लहान येत असेल, म्हणजे आता सपोज तुमचं असं येत असेल टेक्स्ट किंवा असं येत असेल, तर याच्यावरती झूम इन करा आणि डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर ते टेक्स्ट एडिटर ऑन होईल. इथे टेक्स्ट एडिटर ऑन झाला की हा टेक्स्ट सिलेक्ट करा. इथे टेक्स्ट हाईट असते, टेक्स्ट हाईट तुम्ही वाढवून घेऊ शकता. टेक्स्ट हाईट 3 टाकला, एंटर केला की तुमची टेक्स्ट हाईट जी आहे ती वाढून जाईल. ओके, हे माझं टेक्स्ट आलं. मी याला मूव्ह करतो. मूव्ह करण्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करणार आधी, M एंटर. M एंटर वरती क्लिक करणार, त्या टेक्स्टला पिक करणार आणि दुसरीकडे नेऊन पेस्ट करणार. म्हणजे पेस्ट म्हणण्यापेक्षा मूव्ह करणार मी त्याला. आता इथे क्वेश्चन काय आहे, अ काइट हॅज अ डायगोनल ऑफ 80 mm बाय 50 mm लेंथ. म्हणजे एक काइट शेप आहे. आता काइट शेप तुम्हाला माहित आहे की काइट शेप कसा असतो, असा असतो. काइट शेप असा असतो.
आता आपल्याला काय सांगितलंय, काईट हॅज अ डायगोनल, म्हणजे 80/50 जे आहे ते डायगोनलची मापं दिली आहेत. म्हणजे इथून इथं जो डायगोनल असणार आहे तो 50चा असेल आणि इथून इथं जो डायगोनल असणार आहे तो 80चा असेल. डायगोनल intersects at a point 30 mm from an end of the major diagonal. Okay. म्हणजे हा जो 50चा साइड आहे, हा जो 50 आहे, हा 50 आपल्याला इथून इथं किती mm वरती घ्यायचा आहे, 80 mm वरती घ्यायचा आहे आणि हे राहिलेलं 50 घ्यायचं आहे. ओके. आपण हा आता विथ स्केल ड्रॉ करून बघूया. बरेच जण हे करतात की असंच रॅन्डम ड्रॉ करतात आणि मग नंतर म्हणतात की माझे डायमेन्शन्स बसले नाहीत. पण विथ स्केल ड्रॉ करायचं नाही, म्हणजे सॉरी विदाउट स्केल ड्रॉ करायचं नाही, आपल्याला विथ स्केल ड्रॉ करायचं आहे. विथ स्केल म्हणजे काय, मापं टाकून. आता हे एकमेकाला बरोबर 90 डिग्री मध्ये इन्सर्टेक्ट होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत. पहिल्यांदा लाईन कमांड घेतो, एल एंटर. मी आता 2 शेप ड्रॉ करून घ्यायला लागलो. पहिल्यांदा मी 80 mm ची एक व्हर्टिकल लाईन मारून घेतो. व्हर्टिकल लाईन, परफेक्ट व्हर्टिकल लाईन येण्यासाठी मी ऑर्थो ऑन करतो. इथून 80 mm ची व्हर्टिकल लाईन मारून घेतो. त्यानंतर हा 50 mm जो आहे हॉरिझॉन्टल असणार आहे. 50 mm ची एक लाईन मी इथून मारून घेतो. पहिल्यांदा मी साईडला मारून घेतो 50 mm. आता ही जी लाईन आहे ही बरोबर याच्या सेंटरला म्हणजे काय होणार आहे, ही इथं सेंटरला पाहिजे. आणि इथून काय सांगितलंय, द डायगोनल्स इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट 30 mm फ्रॉम अन एंड ऑफ द मेजर डायगोनल. मेजर डायगोनलच्या कुठल्याही एका एंड पासून 30 mm वरती हा जो डायगोनल आहे तो इंटरसेक्ट होणार आहे. तर मला आधी इथं काय करावं लागेल, 30 mm मार्किंग करून घ्यावं लागेल. मग मी इथून 30 mm ची एक लाईन मारतो आणि मग छोटासा त्याला पॉइंटर असं बाहेर काढून घेतो. मूव्ह करणार, मला ह्याला मूव्ह करायचं आहे. मूव्ह करण्यासाठी मी ह्याचा सेंटर पॉइंट पिक करतो. सेंटर पॉइंट पिक केला, इथून मी पेस्ट केला. आता हे डायगोनल्स माझे, म्हणजे हा 80 mm चा डायगोनल आहे, हा 50 mm चा डायगोनल आहे. एका एंड पासून 80 mm च्या डायगोनल वरती, एका एंड पासून 30 mm वरती हा दुसरा डायगोनल इंटरसेक्ट होतोय. हे सगळे जर मी जोडले, हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते जर मी जोडले तर हा माझा काइट शेप तयार होईल. बरोबर. हा माझा काइट शेप तयार होईल, ट्रू शेप. बरोबर. आता मला काय करायचंय, हे जे प्रोजेक्शन्स काढायचे. प्रोजेक्शन्स म्हणजे व्हर्टिकल प्लेन एक यायला पाहिजे आणि हॉरिझॉन्टल प्लेन एक यायला पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी काय करतो, ह्याच्या खाली, आता यांनी काय मला सांगितलं नाही की जो काइट शेप आहे तो HP पासून 10 mm अबाव आहे किंवा 20 mm अबाव आहे, असं काही इथे त्यांनी दिलेलं नाहीये. फक्त त्यांनी इतकंच सांगितलंय की हे जे काइट शेप आहे तो त्याची एक लॉंगर साइड माझी ग्राउंडला जी आहे ती वेस्ट होते, म्हणजे ग्राउंडला पॅरलल आहे. एक लॉंगर साइड ग्राउंडला पॅरलल आहे आणि
दुसरी म्हणजे जी लॉंगर साईड माझी ग्राउंडला पॅरल आहे, तर ही टोटल प्लेन जी आहे म्हणजे काइट शेपची जी प्लेन आहे ती वर्टिकल प्लेन सोबत 30 डिग्रीचा सुद्धा अँगल बनवते. मग मला काय करावं लागेल, हे जे आहे ही लाईन आधी ग्राउंड सोबत मॅच करून घ्यावं लागेल मला. ठीक आहे. आणि पहिल्यांदा ही मला एच पी वरती ट्रू शेप दिसणार आहे. म्हणजे एच पी वरती हा हा ही लाईन जी आहे ती परफेक्टली वर्टिकल पाहिजे. या सगळ्याला सिलेक्ट करतो, याला रोटेट करतो. ही जे आहे हे माझं ग्राउंडवरची रेस्ट झाली. म्हणजे ही लाईन नंतर पॅरलल झाली एच पी सोबत, एच पी ला ही पॅरलल झाली म्हणजे ही वर्टिकल प्लेन मध्ये आली लाईन माझी पूर्ण. मला जर मेजर करून बघायचं असेल तर हा अँगल किती येतोय मी बघू शकतो. मी इथे एक डमी लाईन मारून घेतो, हा अँगल मेजर करून घेतो मी, म्हणजे मला नंतर लक्षात येईल मी किती डिग्री अँगल घेतलाय. हा 63 डिग्रीवरती ही माझी लाईन येते. हे मूव करून घ्यायचं आहे, हे मूव करून घेतो मी. इथे मी एक ही झाली माझी टेक्स्ट, टी फॉर टेक्स्ट एच पी. ही झाली माझे एच पी हॉरिझॉन्टल प्लेन. हे झालं माझं बीपी वर्टिकल प्लेन. मी याला काय करतो, याला नावं देतो. ओके, या सगळ्या शेपला नावं देतो म्हणजे काय होईल की मला नंतर रेफरन्स साठी बरं पडेल. नाव देण्यासाठी मी हीच टेक्स्ट जे कॉपी केलं, याला मी एडिट करतो. आता याला मी अल्फाबेटिकली ए बी ABCD याला मी डी नाव देतो. बी सी ABCDE असे मी कॉर्नर पॉईंट्सला किंवा पॉईंट्सला नावं दिली. इथे मला प्रोजेक्शन लाईन्स घेण्यासाठी लेअर कमांडचा यूज करून लेयर्स क्रिएट करावे लागतील. त्यासाठी मी इथे लेअर प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि लेअर प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथे न्यू लेअर म्हणून आहे, तर न्यू लेअरवरती क्लिक केल्यानंतर मी इथे नाव देतो
PL म्हणजे प्रोजेक्शन लाईन्स, PL फॉर प्रोजेक्शन लाईन्स. आणि त्यासाठी मी प्रोजेक्शन लाईन्सचा कलर जो आहे कलर प्रॉपर्टी जो आहे तिथून रेड कलर चूज करतो. तुम्हाला इथे स्पष्टपणे मला दिसेल. तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुमच्या ओरिजिनल ड्रॉइंगपेक्षा वेगळा दिसेल. तर बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की ते जेव्हा PDF करतात तेव्हा प्रोजेक्शन लाईन्स हाईड करायचं राहतं आणि त्यामुळे प्रोजेक्शन लाईन्स कुठली आणि मेन ऑब्जेक्ट कुठलाही दिसत नाही. मग अशा केसमध्ये तो कन्फ्युजन टाळण्यासाठी लेअर कमांड पुन्हा एकदा ऑन केला तुम्ही तर इथं ट्रान्सपरन्सी म्हणून एक ऑप्शन आहे. ही ट्रान्सपरन्सी जर तुम्ही कमी केलात म्हणजे 40 ट्रान्सपरन्सी ठेवलात तर तुमचा मेन लाईन्स ज्या आहेत त्या टोटल हाय म्हणजे ठळक दिसतील आणि प्रोजेक्शन लाईन्स तुमच्या थोड्याशा फ्रंट दिसतील. आता मला ही HP आहे, ही VP आहे. ह्या HP वरनं VP वरती आता HP वरती मला काय दिसायला लागलाय, हा टॉप व्ह्यू दिसायला लागलाय. बरोबर, हा 2 शेप मला टॉप व्ह्यू दिसायला लागलाय. अजून मी कुठल्याही पद्धतीने ह्याला इन्क्लिनेशन वगैरे दिलेलं नाहीये. ही माझी 2 शेप आहे. तर ह्याचे मला प्रोजेक्शन वर घेऊन ह्याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल हे काढण्यासाठी मला इथे काय करावं लागेल, ह्याचे प्रोजेक्शन्स घ्यावं लागेल. मग मला मी इथं प्रोजेक्शन लाईनची लाईन कमांड जे ते ऑन करतो, त्याला एंटर. हे सगळ्या पॉईंटचे पोझिशन्स मी वर घेणार. त्यासाठी ऑर्थो ऑन ठेवायचं. ह्याचा पण घ्यायचं पोझिशन. ओके, पोझिशन चुकल्या तर तुमचं काम सुद्धा चुकू शकतं. त्यामुळे पोझिशन चुकायचे नाहीत. आता इथून ही लाईन आहे, पुन्हा 0 लेअर मध्ये या, एक लाईन ड्रॉ करायची. इथून जे तुमचे हे पोझिशन लाईन्स जोडून देईल. त्यानंतर हे सगळे पॉइंट जे आहेत ते थोडेसे मार्क करून घ्या. पॉइंट सगळे मार्क करून घेतले. आता याला तुम्ही इथे जी नावं दिलेत तीच नावं इथे देऊन ठेवा. हा कोणता D पॉइंट आहे. हे कोणत्या पॉइंटचं पोझिशन आहे, E पॉइंटचं. हे कोणत्या लाईनचं पोझिशन आहे, कुठल्या पॉइंटचं, C पॉइंटचं. सगळीकडे मी कॉपी कमांड वापरायला लागले. ओके, कॉपी कमांड साठी CO ही कमांड आहे. लाईन कमांडचा यूज करून हे सुद्धा थोडंसं हायलाइट करून घ्या. हे जे सगळं आहे हे सगळं सिलेक्ट करा. सगळं म्हणजे केवढं, जेवढं आपण आता मार्क करून घेतलंय तेवढं. ओके, कॉपी आणि इथून हे सगळं आता इथे पेस्ट करा. हा झाला तुमचा 2 शेपचा टॉप व्ह्यू, हा झाला 2 शेपचा फ्रंट व्ह्यू. त्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय पहिल्यांदा, द प्लेन ऑफ द काइट मेक्स 60 डिग्री विथ द ग्राउंड. आता जेव्हा प्लेन ग्राउंड सोबत 60 डिग्री बनवते तर ते आपल्याला दिसणार आहे कुठं, फ्रंट व्ह्यू मध्ये. ते दिसणार आहे कुठं, फ्रंट व्ह्यू मध्ये. आणि फ्रंट व्ह्यू कुठं असतो तुमचा, VP वरती. म्हणून हे जी सगळी तुम्ही फ्रंट व्ह्यूचं जे फ्रंट व्ह्यू काढून घेतलाय त्या फ्रंट व्ह्यूला 60 डिग्री अँगल द्यायचा. तर तो कसा द्यायचा, ती लाईन सिलेक्ट करायची, रोटेट करायची. रोटेट कुठल्या पॉईंटच्या अबाउट करायची, ह्या पॉईंटच्या अबाउट. आता ह्याच पॉईंटच्या अबाउट का, कारण लॉंगर एज जी आहे ती तुमची ग्राउंडला टच होते असं सांगितलंय. द काइट्स बेस्ड ऑन द ग्राउंड ऑन द
वन ऑफ इट्स लॉंगर एज म्हणलंय. ओके, म्हणून ह्या पॉइंटच्या अबाउट 60 डिग्री रोटेट करायचं. अँगल कसा टाकणार होता तुम्ही, 60 डिग्री टाकायचं. -60 टाकायला पाहिजे, कारण अँटी क्लॉकवाईज घ्यायचा आहे तो. रोटेट या पॉइंटच्या अबाउट ऑर्थो बंद करा, -60. हे 60 डिग्री होती तुमचा हा जो काईट आहे आता तो उचलला गेला. पुन्हा मग हे जे प्रोजेक्शन सगळे घ्या खाली, पुन्हा पोझिशन लाईन ऑन करायची. हे सगळ्याचे प्रोजेक्शन जे आहेत ते खाली ओढून घ्यायचे, सगळ्याचे पोझिशन खाली घ्यायचे वर्टिकली. त्यासाठी ऑर्थो पुन्हा ऑन करायचा. या केसमध्ये तुम्हाला हे सगळं काम करण्यासाठी स्क्रोलचं जे बटन आहे तुमच्या माऊसवरचं, जे रोलर आहे जो तुमचा माऊसवरचा, त्याचा खूप यूज होणार. कारण त्याच्याच यूज न तुम्ही काय करणार आहे, हे सगळे प्रोजेक्शन झूम आउट झूम इन करून खाली ओढून घेणार. आता मग हे तर झाले सगळे व्हर्टिकल प्रोजेक्शन्स. आता जिथं जिथं तुम्ही हे बी पॉइंट वगैरे दाखवलाय, हे सगळे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील. ई पॉइंटचा सुद्धा घ्यायचा. ओके, आता इथला ए आणि इथला ए जिथं छेदतोय तिथं तुमचा स्मॉल ए पॉइंट आहे ना इथे. हाच बी पॉइंट इथं सुद्धा येणार आहे, म्हणून इथला बी आणि इथला बी जिथं छेदतोय तिथं तुमचा हा बी पॉइंट आला. त्या ट्रू शेप मधला ई पॉइंट, सी पॉइंट घ्यायला गेला तर ट्रू शेप मधला सी पॉइंट आणि इथला सी पॉइंट जिथे छेदतोय तो तुमचा पॉइंट काय असेल, पॉइंट सी असेल. इथला डी आणि वर्टिकल पोझिशन्स मधला डी कुठे छेदतोय, इथे. इथला ए आणि इथे इथला ए इथे कुठे छेदतोय, ई पॉइंट कुठे आहे, इथे. आता हा इथे मिळतोय कुठे, इथे. मिळणार कुठे, इथे. तुमचा काईट जो आहे तो 60 डिग्री असताना एचपी सोबत 60 डिग्री रोटेट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे, तो असा दिसणार आहे. 60 डिग्री अँगल जेव्हा बनवतोय एचपी सोबत तेव्हा तो असा दिसणार आहे टॉप व्ह्यू मध्ये. टॉप व्ह्यू मधून असं दिसणार आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये असं दिसणार आहे. आता त्यांनी पुढे कुठली कंडिशन सांगितली आहे, the plane of the kite makes 60 degree with the ground while the edge on the ground makes 30 degree with the vertical. म्हणजे नुसतं हे 60 डिग्री करून थांबत नाही, तर ते वर्टिकल प्लेन सोबत सुद्धा 30 डिग्री अँगल बनवते. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम क्लासरूम मध्ये शिकलो होतो कशाचा, पेंटागॉनचा, जो पेंटागॉन 60 डिग्री ह्याच्यासोबत अँगल बनवतोय एचपी सोबत आणि 30 डिग्री व्हीपी सोबत बनवतोय. सेम तोच प्रॉब्लेम आहे इथे. तर आता काय करायचंय तुम्हाला, एक लाईन 30 डिग्री अँगल वरती मारून घ्यायची आहे त्या एचपी वरती. ऑर्थो बंद करा. टॅब 30
आता ही जी एज आहे, ही जी एज आहे, ही एज इथे तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची. ही एज तुम्हाला इथं ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि ही एज इथं ड्रॉ करून घेतल्यानंतर सॉरी